जरांगे पाटील यांनी थेट महाराष्ट्र सरकारला आव्हान दिलेलं आहे। गोळी खाईन पण मी माघार घेणार नाही आणि 20 तारखेला मुंबईमध्ये शिवाजी पार्क या ठिकाणी आंदोलन करण्याचा पवित्रा त्यांनी घेतलेला। आपल्यासोबत प्रकाशअण्णा शेंडगे ओबीसीचे नेते आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। जरांगे पाटील थेट आव्हान देतात सरकारला आणि म्हणतात की 20 तारखेला शिवाजी पार्कमध्ये आंदोलनाला सुरुवात करणार, आमरण उपोषण करणार। तुम्ही देखील परवानगी मागितली त्याच ठिकाणी आंदोलनाची, काय नेमकं म्हणाल? कसं आहे की मराठा समाजाने पुन्हा एकदा या सरकारवरती अतिशय प्रचंड मोठं दडपण आणून संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मागण्याची जी आहे, कुणबी दाखले देऊन सरसकट मराठा समाजाला कुणबी देखले घातलं पाहिजे अशा प्रकारची मागणी लावून धरलेली आहे। आणि त्याच्या प्रचंड दडपणाखाली हा महाराष्ट्र सरकारात आलेला आहे। आणि त्या दडपणाखाली येऊन सरकारनं असा काय निर्णय घेऊ नये, आणि कारण सरकार आम्हाला आश्वासित केलेलं आहे, मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी केलेलं आहे, फडणवीस साहेबांनी केलं आहे, दादांनी केलेलं आहे, सगळ्या पक्षांनी केलेलं आहे की आम्ही ओबीसीला धक्का लावू देणार नाही। परंतु हे इतकं मोठं आंदोलन आता 3-3 कोटी समाज जो आहे, 10-10 लाख गाड्यातनं जे आहे आणि 100-200 कोटीचं डिझेल पेट्रोल खर्च करून हा गरीब असलेला हा समाज हा या ठिकाणी मुंबईमध्ये ओबीसीमध्ये आरक्षण मागण्यासाठी येत आहे। आणि म्हणून ह्या सरकारने असं का दडपणाखाली येऊन असा निर्णय घेऊ नये, म्हणून त्याच दिवशी आम्ही महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ओबीसी समाज जो आहे तो रस्त्यावरती ओबीसी भटका विमुक्त 12 वर्ष सगळे जे आहे ते रस्त्यावरची लढाईसुद्धा आम्ही सुरू करणार आहोत। राज्यभर आमची प्रत्येक तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये उपोषण आंदोलन आमची सुरू होणार आहेत। मुंबईमध्ये सुद्धा आम्ही आझाद मैदानावरती आम्ही परवानगी मागितलेली आहे। आजच आमचं पत्र जे आहे आझाद मैदान आम्हाला मिळावं अशी परवानगी आम्ही मागितलेली आहे। जर मराठा समाजाला मुंबईमध्ये आंदोलन करायची परवानगी जर मिळत असेल तर ओबीसीला सुद्धा आंदोलन जे आहे या ठिकाणी मिळालं पाहिजे। आम्ही या ठिकाणी मुंबईमध्ये आगरी, कोळी, कुणबी हे जे आहेत, भंडारी आहेत, वंजारी आहेत, धनगर जवळपास 50 लाख जे आहेत ओबीसी या ठिकाणी सगळ्या झोपडपट्ट्यामध्ये सगळे भटके विमुक्तच आहेत। महाराष्ट्र मुंबईमध्ये सुद्धा 51 लाख या ठिकाणी ओबीसी बांधव आहेत। त्यामुळं आमचं हे आंदोलन जे आहे तितकंच तीव्र आणि प्रखर असेल। आणि या सरकारला जे आहे आणि हे आमचं आंदोलन जे आहे, जोपर्यंत आमची मुख्य मागणी जी आहे की जातनिहाय जनगणना जी आहे ती जोपर्यंत करत नाही आहे आणि मराठा समाजाला जे काही तुम्ही निधी दिला आहे तेवढा निधी आम्हाला देत नाही आहे, तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे आता थांबणार नाही। बरं, मागासवर्गीय आयोगाबद्दल जो काही निर्णय होतोय आणि जे काही निर्णय घेतले जात आहेत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? त्याबद्दल तुमची भूमिका काय? हे पहा, आता ओबीसीचा मागासवर्गीय आयोगाचा अध्यक्ष होता, त्याला हाकलून दिलं। सदस्य होते जे ओबीसीचे होते त्यांना हाकलून दिलं। त्या ठिकाणी मराठा समाजाचे सदस्य आणि आयोगाचे अध्यक्ष नेमले। जे सुनील शुक्रे जे अध्यक्ष होते ते मराठा समाज मागासले पण कसं सिद्ध करायची कमिटी जी आहे त्यात ते सदस्य आहेत। जरांगेंच्या उपोषणामध्ये जाऊन सरसर करून मराठा समाज मागासले पण कसा आहे हे समजून सांगणारे सुनील शुक्रे जे आहेत आता त्यांनाच अध्यक्षपद केलं आहे आणि त्यांच्याकडून तर अहवाल घेणार आहेत की हा मराठा समाज पुन्हा मागासलेला आहे। हा सर्वेक्षण करून रिपोर्ट देण्याचं काम आता ह्या आयोगाकडे दिलेलं आहे। म्हणजे आता राज्य मागासवर्गीय आयोग राहिला नसून हा पूर्ण हायजॅक झालेला आहे। आता हा मराठा आयोग हा झालेला आहे। आता हे तर ठीक आहे, अध्यक्ष बदलले, सदस्य बदलले, पण आता तर चक्क मागासवर्गीयचे निकषच बदललेले आहेत। पण इतकी धक्कादायक आणि भयानक घटना जी आहे या म्हणजे घटनेची पायमल्ली जी आहे या देशाच्या इतिहासात कधी कुठे झालेली आम्ही पाहिले नाही आहे। घटनेची पायमल्ली म्हणताय, पण याच्या विरोधात आवाज उठवणार का ओबीसी नेते म्हणून? नक्कीच आम्ही त्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार आहे। आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, हे आम्हाला मुळीच मान्य नाही। आणि अशा प्रकारे हे जे निकष आहेत हे इंदिरा साहनीच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने 11 निकष आहेत इंडिकेटर जे आहेत ते ठरवून दिलेले आहेत। ते बदलण्याचा अधिकार जो आहे तो आता ना राज्य सरकारला आहे, ना आयोगाच्या अध्यक्षाला आहे, ना सदस्याला आहे। त्यामुळं हे आम्ही कुठल्याही परिस्थितीत याला आम्ही चॅलेंज केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर प्रकाश आंबेडकर यांनी थेट सरकारलाच आव्हान दिलेलं आहे। त्यासोबतच मागासवर्गीय आयोगाचे निकष बदलले जात आहेत आणि हे निकष जर बदलले गेले तर मात्र आम्ही त्याला न्यायालयामध्ये चॅलेंज करू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यासोबतच ओबीसींच्या मेळाव्यासाठी, ओबीसींच्या आंदोलनासाठी आझाद मैदान या ठिकाणी त्यांनी 20 जानेवारीला परवानगी मागितली आहे। मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार याबद्दल काय निर्णय घेणार पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।